नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुमच्या घरात कधी काळी मुंगी किंवा लाल मुंगी अचानक मोठ्या प्रमाणात दिसली आहे का? अनेक लोक मानतात की यामागे काही शुभ किंवा अशुभ संकेत दडलेले असू शकतात. पण नेमकं शास्त्र काय सांगते? काळी आणि लाल मुंगी दिसण्याचा अर्थ काय असतो आणि अशा वेळी आपण काय करावे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळी आणि लाल मुंगी यांच्या संबंधित लोकविश्वास, धार्मिक मान्यता व त्यामागील महत्त्व जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या प्रत्येकाने जाणून घेणं देखील आवश्यक आहे. चला तर मग वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर मंडळी, घरात काळ्या मुंग्या येणं हे अत्यंत शुभ संकेत मानला जातो. काळ्या मुंग्यांना आध्यात्मिक विकास, ऐश्वर्य, आर्थिक विकास, मानसिक शारीरिक सुख, शुभ कार्य, उन्नती व सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर लाल मुंग्या ह्या नकारात्मक ऊर्जा, कार्यामध्ये अडथळा, व्यापार हानी, धनहानी, राग, कर्ज, वादविवाद, खराब संबंध, अडचणी, संकटे यांचा संकेत त्यांना मानला जातो. घराच्या पश्चिम दिशेपासून काळी मुंगे तर हे तुमच्यासाठी खूप शुभ संकेत मानलं जातं. तुम्ही लवकरच एखाद्या यात्रेला जात आहात. ही यात्रा तुमच्यासाठी सफल असणार आहे. या यात्रेमागे देखील तुम्हाला अत्यंत अनेक लाभ होणार आहे. जर तुमच्या घराच्या उत्तर दिशेने काळ्या मुंग्या येत असतील व त्या तुमच्या घराच्या जवळ येत आहेत, तर हे एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. हे तुमचे जीवन व परिवारात सुखसमृद्धीमध्ये वृद्धी होणार आहे याचे संकेत आहे व तुमच्या जीवनामध्ये प्रसन्नता तसेच शुभता वाढणार आहे. नंबर 3, जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेच्या कोणामधून काळी मुंगी निघत असेल, तर हे खूप शुभ संकेत मानला जातो. हे तुमच्या जीवनामध्ये येणारे लाभ, प्रगती दाखवते. तसेच तुमची कोणत्या क्षेत्रात प्रगती होणार आहे, तसेच तुमच्या परिवारामध्ये सुख समृद्धी देखील वाढणार आहे. नंबर 4, घराच्या पूर्व दिशेतून काळी मुंगी बाहेर येऊन घरात येत असेल, तर हे सकारात्मक संकेत मानले जातात. काळी मुंगी तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेला प्रदर्शित करते, तसेच तुमच्या घरातील नकारात्मक बाधा देखील दूर करण्याचे संकेत देते. कोणत्याही समस्येचे लवकरात लवकर निदान होणार आहे व सकारात्मक ऊर्जेचे संकेत देणाऱ्या या काळ्या मुंग्या असतात. नंबर 5, जर घरात काळी मुंगी घेर बनवून फिरत असेल, ही स्थिती असेल, तर हे शुभ संकेत मानला जातो. हा संकेत देवी कृपेला दर्शवतो. काळी मुंगी अशा पद्धतीने बघते तुमच्या जीवनामध्ये ऐश्वर्य व धनलाभ वाढण्याचे संकेत देते. तुम्हाला एखाद्या क्षेत्रात काम प्राप्त होणार आहे व देवी कृपा तुमच्या घरातील समस्येचे किंवा तुमच्या जीवनातील समस्येचे आता निवारण होणार आहे. हे तुमच्या भाग्यासाठी सकारात्मक संकेत देखील आहेत. नंबर 6, जर तुमच्या घराच्या छतावर कोणत्याही कोण्यातून काळी मुंगी निघत असेल, तर हे तुमच्यासाठी खूप शुभ संकेत मानला जातो. घराच्या छतावरून काळी मुंगी निघणे हे कार्यामध्ये प्रगती, भौतिक सुख व आर्थिक उन्नती, धनलाभ व संतानाच्या कार्यात प्रगतीची सूचना देते. हे तुम्हाला व तसेच तुमच्या घराच्यासाठी देखील सकारात्मक संकेत देत आहे. नंबर 7, जर तुमच्या घरात तांदळाच्या डब्यातून काळ्या मुंग्या निघत असतील, तर हा एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. हे एक ईश्वरी कृपा मानलं जातं. हे संकेत तुमची आर्थिक तंगी दूर करते व एखाद्या क्षेत्रात प्रगतीचे सूचक मानले जाते. हे तुमच्या घरात आर्थिक लाभला दर्शवते, तसेच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत लाभ प्राप्त होणार आहे हे यातून दर्शवते. नंबर 8, जर तुम्ही काळ्या मुंगीला तुमच्या घरामध्ये अंडं घेऊन येताना प्रवेश करताना बघितलं, तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत दर्शवते. हे तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या परिवारासाठी समृद्धी किंवा कोणत्याही कार्यामध्ये आता तुम्ही सफल होणार आहे याचे संकेत आहे किंवा एखाद्या क्षेत्रात तुमची प्रगती होणार आहे. पण ते जर काळ्या मुंगी अंडी घेऊन बाहेर जाताना दिसल्या, तर कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला समस्या होणार आहे किंवा एखादी अडचण समोर येणार आहे, हा ते संकेत आहे किंवा तुम्हाला आर्थिक हानी होणार आहे. जर तुम्ही अशा घटना बघत आहात, तर नक्कीच तुम्ही आत्ताच सतर्क राहायला हवं आहे. नंबर 9, जर तुम्ही घराच्या पूजास्थळाजवळ काळ्या मुंग्याचा समूह बघत असाल किंवा पूजा करत असताना तेव्हा एखादी काळी मुंगी येत जात असेल, तर हा एक अत्यंत शुभ संकेत मानला जातो. हे तुमच्या जीवनामध्ये प्रगती, उन्नती व आध्यात्मिक उन्नतीचा विकास दर्शवते. ईश्वर तुमच्या कार्याने प्रसन्न आहेत व तुम्ही योग्य दिशेने पुढे वाटचाल करत आहात. भविष्यात तुम्ही अशा तऱ्हेने कार्य करत राहाल, तर निश्चितच तुम्हाला जे लक्ष्य हवे आहे ते तुम्ही प्राप्त करणार आहे. तुम्ही त्यात सफलता प्राप्त करणार आहे. हे अत्यंत शुभ संकेत देत आहेत. नंबर 10, जर तुमच्या घराच्या भिंतीवर काळी मुंगी वर चढताना दिसत असेल, तर हे तुमच्यासाठी खूप शुभ संकेत मानला जातो. हा संकेत तुम्हाला दर्शवतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योग्य
दिशेने कार्य करत आहात. तुमच्या कार्यामध्ये प्रगती होत आहे. भविष्यात तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी तसेच शांती वाढू शकते व तुम्हाला नक्कीच सफलता भेटणार आहे. नंबर 11, जर तुमच्या भिंतीवरून काळी मुंगी खाली येताना म्हणजे खाली उतरताना दिसत असेल तर हा एक अशुभ संकेत मानला जातो. तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा दर्शवते. तुमच्या जवळपास नकारात्मक घटना घडू शकतात. कोणतेही कार्य करण्याआधी विचारपूर्वक करा, नाहीतर तुम्हाला आर्थिक, मानसिक किंवा अन्य प्रकारचे नुकसान देखील होऊ शकते. नंबर 12, जर घरात लाल मुंग्या दिसल्या तर या नकारात्मक संकेत देतात. या राग, विवाद, कार्यात असफलता, संकट, धनहानी यांचा संकेत दर्शवते. जर लाल मुंगी घरातून एखाद्या दिशेने निघत असेल तर हा अत्यंत अशुभ संकेत मानला जातो. हे घरामध्ये अशांती, वादविवाद, नकारात्मकता ऊर्जा, कर्जात वृद्धी होणे, वायफळ खर्च होणे, कार्यामध्ये कोणत्याही कार्यात तुम्हाला बाधा दर्शवते. जर घरात लाल मुंग्या जास्त संख्येने दिसत असतील व घरात इतरत्र फिरत असतील तर हे नकारात्मक संकेत दर्शवते किंवा तुमच्या घरामध्ये वादविवाद व समस्या वाढणार आहे, धनहानी होणार आहे, तुमच्या कर्जामध्ये देखील वृद्धी होणार आहे, हे संकेत ते दर्शवते. जर लाल मुंगी अंडी घेऊन घरातून बाहेर जात असेल तर हे शुभ संकेत दर्शवते. लवकरच तुमच्या समस्येचे निवारण होणार आहे. हे घरात शुभता प्रवेश करण्याचा संकेत मानला जातो. जर लाल मुंग्या घरात अंड घेऊन येताना प्रवेश करताना दिसतील तर हे अशुभ संकेत मानला गेला आहे. तुमच्यावर कोणती तरी अत्यंत समस्या येणार आहे. तसेच एखाद्या क्षेत्रात तुम्हाला धनहानीचा देखील सामना करावा लागणार आहे. हे संकेत त्या बाबतीमध्ये देतं. तर मंडळी, काळी मुंगी आणि लाल मुंगी दिसणे याबाबत अनेक लोकविश्वास आणि धार्मिक समजुती प्रचलित आहेत. पण यामागे वैज्ञानिक असे पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींकडे अंधविश्वासाने न पाहता आपल्या श्रद्धेचा आणि विवेकाचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा धार्मिक, आध्यात्मिक व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्ही ही माहिती संपूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि रंजक अशा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.